नमस्कार मंडळी, मी रुचिरा पुन्हा तुमचं स्वागत करते. आज पुन्हा एका पवित्र ठिकाणी मी तुम्हाला घेऊन आलेली आहे आणि ते पवित्र ठिकाण आहे अहिल्यानगर येथील अकोले या तालुक्यात निमरळ या गावी. निमरळ या गावी आहे अंबिका मातेचं एक सुंदर मंदिर आणि अगदी मन वेधून घेणारं हे मंदिर आहे. मग ते मंदिर कसं आहे, काय आहे त्यात आपण बघूया. चला माझ्याबरोबर. अगदी छान पायऱ्या चढत आल्यावरतीच आता आपण दर्शन घेऊ. तर हे आहे सुंदर अंबिका मातेचं मंदिर. अतिशय मनाला वेधून घेणारं आणि हसरा असा आईचा चेहरा आहे. अगदी विलक्षण आणि सुंदर असं रूप आहे. ते बघून अगदी प्रसन्न झाल्यासारखं वाटतंय आणि अगदी तुम्ही आजूबाजूला ज्या मंदिराचे जे खांब आहेत तुम्ही बघाल, मस्त रंगीत आणि छान अगदी प्रसन्न आणि उंच डोंगरावरती हे मंदिर असल्यामुळे अगदी हवा तुम्ही बघताय, अगदी केस सुद्धा हवेने हलतात. इतकी सुंदर आणि थंड हवा, प्रसन्न वातावरण आणि मनाला वेधून घेणारा हा निसर्ग. या उंच अशा डोंगराळ भागात असल्यामुळे समोरचा निसर्ग तुम्हाला दिसतोय अगदी मन वेधून घेणारा आणि आईचं हे सुंदर रूप ज्याने आपल्याला वेधून घेतलं. असं प्रसन्न हे मंदिर निमरळ या गावी आहे. तर इकडे भाविक लोक म्हणजे जशा महादेवीला चैत्र पौर्णिमेला जी यात्रा असते तशीच ह्या गावी सुद्धा छान यात्रा असते आणि लाखो संख्येने भाविक इथे सुद्धा यात्रेला येतात. आणि ह्या गावामध्ये वेगवेगळी म्हणजे प्रत्येक मंदिराचा प्रत्येक गावचा एक इतिहास असतो. तसा इथे एक इतिहास आहे जो इकडच्या लोकांनी मला थोडक्यात सांगितला की सकाळी आपण जसं गाई चरायला नेतो तसं गुराखी गाई चरायला घेऊन गेले होते आणि त्याच्यामध्ये जी एक गाय आहे ती एका झाडाखालीच बसून राहायची आणि कायम तिची ती एकच जागा ठरलेली होती आणि ती जागा ठरलेली असताना प्रत्येकाला विचार पडायचा की ही गाय एकाच ठिकाणी का बसून राहते आणि इतक्या सगळ्या गायींमध्ये तीच एक गाय अशी होती की खूप जास्त दूध द्यायची. मग कालांतराने ती गाय म्हातारी झाली आणि ती गाय ज्याची होती तिने त्या गायीच्या मालकाने त्या गायीचं नाव अंबा ठेवलेलं. कालांतराने ती गाय म्हातारी झाली आणि त्याच स्थानी ती गाय तिचा अंत झाला. मग त्या माणसाने ठरवलं की आपण तिचा अंतविधी वगैरे सगळं त्याच ठिकाणी करू. म्हणून त्याच ठिकाणी तिचा अंतविधी करायला गेले. अंतविधी करत असताना तिथे एक गोलाकार तांदळा म्हणजे एक दगड असा गोलाकार दगड त्यांना सापडला आणि त्या दगडाला शेंदूर लावलेला होता. मग ती लोक विचार करायला लागले की त्या दगडाला शेंदूर कसा काय आला आणि प्रश्न पडले लोकांना की हे कसं काय झालं, हा चमत्कार कसा काय झाला. मग ते असं समजायला लागलं की आमची अंबा इथे गेलीये म्हणून ते त्या दगडालाच अंबा असे म्हणायला लागले आणि छान मग निंबाच्या झाडाचं आता इथे निंबाचं आरळ म्हणून निमरळ असं ह्या गावाला म्हणतात पूर्वीपासून लोक, म्हणून या गावाला असं नाव पडलं निमरळ. तर मग तिथे हे अंबेचं मंदिर बांधलं. प्रसिद्ध सुंदर आणि उंच ठिकाणी हे मंदिर आहे आणि इकडची जी गावकरी आहेत त्यांनी हे मंदिर पहिलं कौलारू होतं, म्हणजे पहिलं त्या लाकडाचा असा एक मंडप बांधलेला होता, त्याच्यानंतर कौलारू केलं आणि आता हे असं एक सुंदर मोठं भव्य दिव्य मंदिर ह्या गावकऱ्यांनी बांधलेलं आहे. खरंच या गावकऱ्यांचं करावं तितकं कौतुक कमी आहे. छान उंच कळस आणि इतक्या हवेशीर ठिकाणी आणि तुम्ही बघताय आजूबाजूला बांधकाम पण त्यांनी किती सुंदर केलेलं आहे. असं प्रशस्त असं सुंदर मंदिर हे निमराळ या गावी आहे.
करू तितकी म्हणजे गाव आपण म्हणतो ना कौतुक ते कमीच आहे. तर ह्या निंबाळच्या लोकांचं आणि मला ज्यांनी माहिती दिली ही थोडक्यात त्यांचं सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद, की इतकं सुंदर या गावात हे छान मंदिर मला बघायची संधी मिळाली. तुम्हालाही हे मंदिर बघायचं असेल तर नक्की तुम्हाला मी जसं बोलली अहिल्यानगरमध्ये अकोले या तालुक्यामध्ये निंब्रळ या गावी या. अतिशय सुंदर गाव आहे. अगदी हिरवळीने पाण्याने नटलेलं असं मस्त आणि प्रवरा नदीची देणगी सुद्धा या गावाला आहे. त्यामुळे छान इथे शेती पण खूप सुंदर शेती अशी होते आणि प्रसन्न असा हा देवीचा आपण एक फेरी मारू. छान असं प्रसन्न आजूबाजूचा परिसर तुम्ही बघू शकता आणि स्वच्छ सुंदर असा हा परिसर आहे आणि छान असं हे मंदिर निमरळ मधल्या लोकांनी बांधलेलं आहे. खूप सुंदर. अच्छा. हे दादा सांगतायत इथे ह्या गावी न्यू इंग्लिश स्कूल निंब्रळ अशी इथे एक स्कूल सुद्धा आहे अगदी मंदिराच्या बाजूला. सो ही ती स्कूल आहे. सुंदर असं एक मोठं आणि बघता एवढ्या उंच ठिकाणी असून सुद्धा तिथे सगळ्या सुखसोयी सुद्धा केलेल्या आहेत. अगदी पाण्यापासून सगळ्या सुखसोयी इथे आहेत आणि छान सुंदर अशी सजावट. नवरात्रीला इथे 9 दिवस सप्ताह असतं. 9 दिवस देवीची सेवा केली जाते. लोकांचे व्रत म्हणजे प्रत्येकाच्या एक हे असतात नाही का व्रत असतात नवरात्रीमध्ये किंवा नवस असतात. तर काही बायका घराच्या इथून पूर्ण झाडू मारत म्हणजे प्रत्येकाचे नवस वेगवेगळे असतात ना, तर त्या इथपर्यंत देवीचे रस्ते पूर्ण झाडू मारत मारत येतात. प्लस काही लोकांची श्रद्धा आहे प्रत्येकाची. कोण त्यांचे नवस वेगवेगळ्या रीतीने पूर्ण करतात. तर असं हे निंब्रळ गाव आणि निंब्रळ गावातील अंबिका मातेचं मंदिर. तुम्हाला कसं वाटलं आणि इकडचा आजूबाजूचा परिसर हा कसा वाटला हे मला कमेंट मार्फत नक्की कळवा आणि काही चुकलं असेल तर नक्कीच माफ करा. आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.